कारण आपण दुःखी मानव आहोत आणि दुःखी मानव असल्या कारणामुळे आपण वैद्वानी फिरत आहोत, तर पण तिथं आपल्याला सुख समाधानी मिळत नाही. नंतर वैद्वानी जे आहेत, तर वैद्वानी म्हणला तर पैसा लुबाडणारे काम आहे, पण तिथेही आपल्याला सुख समाधानी मिळत नाही. मग आता काय करावं? आपण अनेक देवाला मानत होता, परंतु ते अनेक देव ते आपल्याला साथ देऊ शकत नाही. आपल्या कुटुंबातले दुःख दूर होत नाही. तर मग यासाठी परमात्म्याचा मार्ग मला तर हा एक आखरी पायरी आहे. तर आपण मागे पुढचा न विचार करता या परमात्म्याच्या मार्गामध्ये प्रवेश केला, तेव्हाच आपल्याला सुख समाधानी आणि आनंदाने जीवन जगत आहोत. परंतु बाबाने आपल्याला जे शिकवण दिलेली आहे, विनंती 4 तत्व 3 शब्द 5 नियम, या परिणाम आपण चालला तर आपल्या जीवनामध्ये सुख समाधानी मिळते. आणि जर या विनंती 4 तत्व 3 शब्दाच्या नियमाच्या उल्लंघन केलं तर दुःख येवाले 1 सेकंद लागत नाही. म्हणून बाबाने जे शिकवण दिले आहे, ज्या परिणाम आपल्याला चालणे आहे, आपल्याला सोनवणे साहेबांनी सुंदरसे अनुभव सांगितला आहे. अनुभव शिकण्यासारखा आहे, पण आपण त्या अनुभवाकडे लक्ष लावत नाही. आणि वाईट विचार आपल्या मनामध्ये भटकत असतो. या मार्गामध्ये जसा बोलला तसाच घडतो. म्हणून बोलते वेळी विचारानं बोला आणि जे तत्व शब्द नियम आहेत त्या परिणाम चालण्याचा प्रयत्न करा. तर व्हिडिओवर मी जास्त बोलणार नाही. एवढंच मी आपल्या 2 शब्दाला विराम देत आहे. सर्वांना नमस्कार.